ही बातमी आहे वाठोडा पोलीस स्थानकाच्या पीएसआयला धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीला अटक झाली आहे। 30 वर्षीय अश्विन गेडाम हे गुरुवारी रात्री आपल्या मामाच्या घरून परत येत असताना दुचाकी घसरल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यामध्ये पडले। या अपघातामध्ये अश्विन गेडाम यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वाठोडा ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे आपल्या ताफ्यासह शुक्रवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली आणि पंचनामा करताना पोलिसांना अडचण येत असल्यामुळे त्यांनी नागरिकांना तिथून जाण्यास सांगितलं। गर्दीत असलेला बाबा बोकडे हा संतप्त झाला आणि त्याने साळुंखे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली। दरम्यान बोकडे याने पीएसआय कृष्णा साळुंखे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। त्यानंतर पोलिसांनी आरोपी बाबा बोकडे विरोधात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणं, धमकी देणं, शासकीय कामात अडथळा निर्माण करणं या संदर्भात गुन्हे दाखल केलेत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। या संदर्भातली माहिती घेऊयात। उदय, काय सांगाल? खरं तर अश्विन तरुणाचा जो आहे तो रस्त्यावरून जात असताना खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता आणि याची माहिती वाठोडा पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर वाठोडा पोलीस स्टेशन मधून पीएसआय साळुंखे हे तिथं घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले होते। मात्र सकाळची वेळ असल्यानं जी आहे ती बघ्यांची मोठी तिथं गर्दी झाली होती आणि त्या गर्दीमुळे जो आहे तो तपास करण्याला जे आहे त्या पोलिसांना अडचणी येत होत्या। त्यामुळे पोलिसांनी जे आहे ते नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं। इथून दूर जाण्याचं आवाहन जे आहे ते पोलिसांनी केलं होतं। मात्र हे सगळं आवाहन करत असताना तिथं उपस्थित असलेल्या बाबा बोडके नावाच्या इसमानं जे आहे ते पोलिसांसोबत वाद घातला। इतकंच नाही तर पीएसआयच्या अंगावर जाऊन धावून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना अश्लील शिवीगाळ केली। खरं तर या प्रकरणाशी बाबा गेडाम यांचा काही संबंध नव्हता, मात्र तरी त्यांनी पोलिसांसोबत अरेरावी केली। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात जो आहे तो आता वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे सरकारी कामात हस्तक्षेपाचा आणि बाबा यांची अटक केलेली आहे। मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील होत असल्यामुळे आता नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर आणखी एक मोठी बातमी येते, ती देखील बघूयात। बातमी आहे सोलापुरातनं। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी एक मोठा दणका देण्यात आलाय। 238 कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणामध्ये जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासोबतच बँकेचे 2 अधिकारी आणि एका चार्टर्ड अकाउंटंटकडनं वसुली करण्याचे आदेश तत्कालीन संचालक मंडळातील 35 जणांकडून एकूण 238 कोटी 43,999,000 बेकायदेशीर कर्जाची 12% व्याजासह वसुली करण्यासाठीचे आदेश होते। विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी जाहीर केलेले हे आदेश आणि या आदेशामुळे बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटील, दीपक आबा साळुंखे, राजन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, रश्मी बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना मोठा दणका बसणार आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणामध्ये 2010 साली राजेंद्र राऊत यांनी तक्रार दाखल केली होती आणि या तक्रारीनंतर कलम 83 आणि 88 नुसार चौकशी करण्यात आली। या चौकशीत संचालक मंडळानं नियमबाह्य पद्धतीनं कर्ज वाटप केल्याचं स्पष्ट झालं।